पक्षात लोकशाही जास्त पाळली म्हणून नगरसेवक सैराट झाले, तसं विधान केलंय मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी। नगरसेवक फुटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय। सध्या आमचे मंदीचे दिवस आहेत, पण आम्ही पुन्हा तेजीत येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि पक्षातली पडझड रोखण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःची यंत्रणा कार्यरत केलेली आहे। मुंबई महापालिका आणि नाशिक महापालिकेतले मनसेचे नगरसेवक फुटत असताना राज ठाकरे यांनी नगरसेवकांची बैठकही आयोजित केली आणि त्यांची स्वतःची यंत्रणा आता कामाला लागलेली आहे। आपल्यासोबत पक्षाचे नेते बाळा नांदगावकर आहेत। नेमकी त्यांची काय भूमिका आहे किंवा त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय पटलावर खूप मोठं यश बघितलं, पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पराजयानंतर एक वेगळं चित्र बघायला मिळते। आता प्रमुख महापालिका निवडणुका आहेत आणि पक्षाचे नाशिक आणि मुंबईतले नगरसेवक एका मागोमाग एक फुटत आहेत। शिवसेना भाजपमध्ये प्रवेश घेत पक्षामध्ये चढ उतार हा येतोच। बाजारामध्ये ज्याप्रमाणे तेजी आणि मंदी असते त्याप्रमाणे असतं। असं धरून चाला की आता आमचं मंदीचे दिवस आहेत आणि मंदीचे दिवस राहतील असं नाही ना, ते केव्हाही तेजीमध्ये येऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नगरसेवकांवर वचक किंवा धाक राहिलेला नाही, एका मागोमाग एक फुटत आहेत, शिवसेना भाजपमध्ये जात आहेत। नाही, विषय असा होता की थोडंसं आम्ही पक्षामध्ये लोकशाही जास्त पाळली। काय आम्हाला वाटलं की आपण लोकशाही मार्गाने जास्त जाऊया आणि ती लोकशाही जास्त पाळल्यामुळे लोकांना असं वाटलं की आम्ही मोकळे झालेलो आहोत, सैराट झालेलो आहोत आता, आणि म्हणून ते सैराट झाले, पण ते काय होत नाही। त्यांनी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।